लाईनीत तासभर उभं राहून दर्शन घेणाऱ्याला आणि व्हीआयपी पास काढून दर्शन घेणाऱ्याला देव एकच आशीर्वाद देत असं का? जेव्हापासून मी माझा छोटा व्यवसाय चालू केला आणि त्या दिवसापासून आज तब्बल 2 वर्षांनी मी पुण्याला चाललोय. कारण आहे ना, नागपंचमीला सुट्टी भेटली नाही तर एक दिवस बी दुकान बंद ठेवणं मुश्किल होते. तर रामराम मंडळी, पुण्याला तर निघालो होतो पण पाऊस काय आपला पिच्छा सोडित नव्हता आणि आज आपल्याला जरा पेट्रोल जास्तच खर्च करायला लागला कारण पल्ला आमचा होता. सकाळी ना जरा लवकर निघाल्यामुळे ना भूक मोकार लागली होती, त्याच्यामुळे म्हणलं पहिलं पोटा पाण्याचं बघून घ्यावं. तिथून पुण्यात आलो तर जुने दिवस आठवले कारण ट्रॅफिक मध्ये तास उभं राहायचं. मग एका हॉस्पिटलमध्ये आलतो, त्याने दारूचे दुष्परिणाम दाखवले होते. पहिलं फक्त मुंबई स्वप्नांचं शहर होतं, त्याच्यात आता पुण्याची पण भर पडली. पुण्यात यायचं पहिलं कारण आपलं असं होतं की आपल्या शास्त्रांना आहे ना दारखोर करून घ्यायची होती. आपण सामान्य माणसं आहे ना प्रत्येक क्षणात गोडवा शोधत असतोय. आता यांनी फार नागपंचमीला आहे ना शो लावला होता. आम्ही पुण्यात गेलो म्हणजे आमचं काम आहे ना गणपतीच्या तेवढ्या पट्ट्यातच असे, त्याच्यामुळे गेलं का पहिलं दर्शन घ्यावं लागत. लाईनीत तासभर उभं राहून दर्शन घेणाऱ्याला आणि व्हीआयपी पास काढून दर्शन घेणाऱ्याला देव एकच आशीर्वाद देत असं का? मित्रांनो, आपण व्यवसायाला साधन सामग्री जरी थोडी घेतली असेल ना तर त्याला चलन मात्र बरंच लागलं होतं. तिथून पुढे आम्ही आमच्या मोबाईलला कव्हर घेतला आणि थेट निघालो परतीच्या प्रवासाला. आणि या काही सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये ना आमचा मात्र पूर्ण दिवस गेला होता. आता निरोप घेतो, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.